लहान मुलं बऱ्याच वेळा स्वीट्स खातात, चॉकलेट्स खातात, बरोबर. बिस्किट्स वगैरे. तर असं स्वीट्स खाल्ल्याने दात खराब होतात का? माझं असं म्हणणं आहे, की स्वीट खाल्ल्याने दात खराब होतात असं डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही. स्वीट तुम्ही जर खाल्लेत, त्याच्यानंतर जर तुम्ही दातांकडे दुर्लक्ष केलं तर दात खराब होतात. म्हणजे ओके. जर समजा एखाद्या मुलाने पूर्ण एक कॅडबरी खाल्ली, हं, डेअरी मिल्क खाल्ली. हं, जर ती डेअरी मिल्क खाल्ल्याच्या नंतर जर त्याने व्यवस्थित ब्रश केला, हं, तर दात खराब नाही होणार त्याचे. हं, हं, दात खराब होण्याची बरीचशी दुसरी कारणं आहेत, जसं की नेग्लिजन्स, हं, डॉक्टरांकडे न जाणं, साफ-सफाई न ठेवणं, रात्री झोपायच्या आधी अ, अ, दुधामध्ये बॉर्नव्हिटा किंवा जे काही स्वीटनर्स असतात हं, ते टाकून तसंच झोपणं. हं. तर ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे दात खराब होतात. तर गोड खाल्ल्यानेच दात खराब होतात असं म्हणता येणार नाही. ओके. आणि ब्रश किती वेळा केला पाहिजे दिवसातून हं, आणि ते कसं करायचं? करेक्ट. ब्रशिंग जेव्हा तुम्ही करता, हं, तेव्हा ते आयडियली 2दा करायला खूप गरजेचं आहे. ओके. सकाळी एकदा आणि रात्री एकदा. हं, पण जर समजा तुम्ही म्हणाल, की मी सकाळी पण ब्रश करतो आणि रात्री पण ब्रश करतो, तरी देखील माझे दात किडताय. तर मी म्हणेन, की याचा अर्थ तुम्ही एक तर ब्रश बरोबर करत नाही आहात किंवा तुम्ही खूप जास्त प्रमाणात असे काही पदार्थ खातायत जे दातांवर चिटकून राहतात. त्याला इन बिटवीन मील्स म्हणतात. हं, म्हणजे जर समजा तुम्ही दुपारी जेवलात, तर दुपारच्या जेवणाच्या नंतर ते रात्रीच्या जेवणाच्या मध्ये हं, तुम्ही जे काही पदार्थ खातात, तुम्हाला पहिले ते चेक करायला लागतील, की एक्झॅक्टली काय पदार्थ आहे. जर समजा तुम्ही क्रीम बिस्किट्स खाताय, मी लहान मुलांसाठी हं, सांगतोय. हं, क्रीम बिस्किट्स खाताय, कुकीज खाताय, चॉकलेट्स खातायत आणि जर समजा ते पदार्थ दातांवर चिकटून राहिले, तर तुम्हाला सर्वात पहिले म्हणजे ब्रश करण्याची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल 3 वेळा ब्रश करायचा का? तर नाही. दुपारी जर तुम्ही विदाऊट पेस्ट ब्रश केलात, नुसता ब्रश फिरवलात, तरी दॅट इज सफिशियंट. मेकॅनिकल क्लिन्झिंगमुळे जे काही दातांवरती अडकलेले पदार्थ आहेत, ते निघून जातात हं. आणि त्यामुळे दात व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते. ब्रश कसा करावा? तर ब्रश हा 2 ते 3 मिनिटच करावा. 3 मिनिटापेक्षा जास्त ब्रश करण्याची गरज नाही. जास्त ब्रश केल्याने बऱ्याच वेळेला दातांचं जे कोटिंग असते ते वयानुसार निघून जाते आणि काही जण असा आडवा हॉरिझॉन्टल ब्रशिंग स्ट्रोक्सवर लावून करतात. सो दॅट इज अल्सो नॉट रिक्वायर्ड आणि नॉट ॲडवायजेबल. तुम्हाला ब्रश करताना अगदी सॉफ्ट ब्रश वापरायचा आहे किंवा मिडल ब्रिसल्सचा ब्रश वापरायचा आहे आणि मीडियम ब्रिसल्सचा आणि तुम्हाला एकदम लाईटली एक सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला ब्रश करायचं. याच्याबद्दल भरपूर व्हिडिओज तुम्हाला Googleवरती किंवा YouTubeवर मिळून जातील. तर ब्रशिंग करताना जास्त प्रेशर न देणं, रेग्युलरली ब्रश चेंज करणं आणि दिवसातनं 2दा कंपल्सरीली ब्रश करणं आणि ब्रश केल्याच्या नंतर काहीही न खाणं, हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, रात्री आपण जेव्हा आईस्क्रीम खातो किंवा काही स्वीट असं खातो, आपल्याला ती टेस्ट लूज करायची नसते. म्हणून आपण नॉर्मली ब्रश करायला टाळतो. पण असं न करता जर समजा तुम्ही नुसता ब्रश फिरवलात आणि पेस्ट घेतली तर अतिउत्तम. पण जरी पेस्ट नाही घेऊ शकला, नुसता ब्रश फिरवला तरी देखील खूप जास्त प्रमाणात तुमच्या दातांचं किडण्यापासून तुम्ही वाचू शकता. ओके. तुम्ही कोणती पर्टिक्युलर पेस्ट रिकमेंड कराल का, की कोणती पण चालेल? नाही, असं कुठला पर्टिक्युलर पेस्ट रेकमेंड करणं ॲडवायजेबल नसतं. हं. सगळ्या टूथपेस्ट चांगल्या असतात. तुम्ही त्याच्याबद्दल तुमच्या डेंटिस्टकडनं माहिती घेऊ शकता. ओके.